नमस्कार बालमित्रांनो, आपण विज्ञान 2चा 7वा धडा परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा सुरू केलेला आहे आणि यातमधला दुसरा मुद्दा आपण बघतोय तो म्हणजे ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय. तर ऊर्जेचा मनोरा हा प्रत्येक अन्नसाखळीतील प्रत्येक पोषण पातळीवर अवलंबून असतो. मग पोषण पातळी म्हणजे काय, तर अन्नसाखळी जी आहे त्यातल्या प्रत्येक घटक प्रत्येक पातळीला पोषण पातळी असं म्हटलं जातं आणि ही पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर असतो. आता हा स्तर कसा असतो, तर अन्नसाखळीत अन्न घटक आणि ऊर्जेचं प्रमाण हे निम्न स्तरावरील उत्पादकांपासून उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्याने घटत जात असतं. म्हणजे उदाहरणार्थ उत्पादक कोणते आहेत, तर आता इथं आपल्याला दाखवलेलं आहे बघा की हे पोषण पातळी आहे. ह्याच्यात हे पहिले आहेत ते उत्पादक आहेत. मग उत्पादकापासून ते तृतीय पोषण पातळीपर्यंत काय होत जाणार आहे, अन्न घटक आणि ऊर्जेचे प्रमाण कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे पहिल्यांदा सर्वात खाली जो असणार आहे तो वनस्पती, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण उत्पादक असं म्हणतो. याच्यावर अवलंबून असणारे शाकाहारी प्राणी असणार आहेत, शाकाहारी सजीव जे प्रथम पोषण पातळीमध्ये येतात. याच्यापासून पुढं असणार आहेत ते त्यांच्यावर अवलंबून असणारे मांसाहारी प्राणी जे द्वितीय पोषण पातळीमध्ये येतात आणि त्याच्यावरती असणारे आहेत ते तृतीय पोषण पातळी, ज्याला उभयाहारी असं म्हणतो आपण मानव प्राणी हा उभयाहारी आहे. मग उभयाहारी म्हणजे काय, तर जो शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्राशन करतो म्हणजे घेऊ शकतो त्याला उभयाहारी, अन्न घेऊ शकतो त्याला उभयाहारी असं म्हणायचं आहे. तर एक लक्षात ठेवायचं की जेव्हा ऊर्जेचा मनोरा आपण बघतो त्यावेळेला अन्न घटक आणि ऊर्जेचे प्रमाण हे निम्न स्तरावरील उत्पादकापासून ते उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्याने घटत जाते. ठीक आहे. आता पुढं आहे ते म्हणजे इथे एक प्रश्न असं त्यांनी दिलेला आहे, जरा विचार करामध्ये. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की उत्पादकांपासून ऊर्जा सर्वोच्च भक्षकाकडे संक्रमित होते तेव्हा तिचे काय होते. आता एक लक्षात घ्या, उत्पादकांपासून सर्वोच्च भक्षकाकडे जेव्हा ऊर्जा जाईल तेव्हा ती घटत जाते. याचं उत्तर आहे घटत जाते. मग पुढचा प्रश्न त्यांनी असं विचारलं आहे की सर्वोच्च भक्षकात ती अडकून राहते का, तर नाही. आता समजा वाघ, सिंह हे सर्वोच्च भक्षक आहेत, तर त्यांच्या शरीरामध्ये ती ऊर्जा अडकून राहत नाही. तो पुढचा प्रश्न आहे, तो प्राणी जिवंत असेपर्यंत ती त्यांच्या शरीरातच राहते का. हां, जिवंत आहे तोपर्यंत शरीरात राहणार, पण जेव्हा तो मृत पावेल तेव्हा त्याचं काय होणार आहे, ती ऊर्जा विघटन होणार आहे. हे जे काही मृतोपजीवी घटक असतात त्यांच्यामार्फत त्याचं विघटन होणार आहे. आता पुढे एक जरा डोके चालवा, आणखीन एक इथं प्रश्न हे दिलेला आहे त्यांनी, सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर अन्न साखळीतील ऊर्जा हस्तांतरणादरम्यान त्यांच्यात अडकून राहिली तर काय होईल. निसर्गात सूक्ष्मजीव, बुरशी यासारखे विघटक नसतील तर काय होईल. तर एक लक्षात घ्यायचं आहे, अन्नसाखळीतील ऊर्जा एकाच स्तरावर जर राहिली तर ती ऊर्जा पुढच्या म्हणजे त्याच्यावर अवलंबून असणारे जे काही घटक आहेत त्यांना ती जाणार नाही आणि मग ऊर्जांचं हस्तांतरण जे आपण म्हणतो एकाकडून दुसऱ्याकडे ती जाणार नाही. अडकून राहील तर फक्त ती त्या प्राण्यापुरती किंवा त्या पोषण पातळीपुरती मर्यादित राहणार आणि मग निसर्गात जर विघटनच झालं नाही त्या गोष्टीचं, म्हणजे कसं असतं की तो सजीव मृत पावला की त्याच्या शरीराचं विघटन होतं आणि ती ऊर्जा परत मातीमध्ये मिसळली जाते. म्हणजे विघटन होण्याची क्रिया ही व्हायलाच पाहिजे. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे ऊर्जेचा मनोरा. इथं जलीय ऊर्जा मनोरा एक दाखवलेला आहे, तुम्हाला दिसेल जलीय ऊर्जेचा मनोरा आपल्याला दाखवलेला आहे, हा जो आहे तो. तर एक लक्षात ठेवायचं की ऊर्जा विनिमय स्तर रचनेत ऊर्जेचे हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जा कमी कमी होत जाते. ऊर्जा विनिमय स्तर म्हणजे काय, तर इथं तो आपल्याला शब्द दिसेल की ऊर्जा विनिमय स्तर म्हणजे ऊर्जा एका भागात, इथं आहे बघा ते ओळ तुम्हाला दिसेल. ऊर्जा विनिमय स्तर म्हणजे ऊर्जा एकाकडून दुसऱ्याकडे जाणं त्याला विनिमय म्हणायचं, हस्तांतरण होणं. आणि त्यावेळेला एका स्तराकडून दुसऱ्या स्तरात किंवा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे ऊर्जा चालली तर मूळ ऊर्जा हळूहळू कमी कमी होत जाते. तसंच काय होतं आहे, सजीवांची संख्यासुद्धा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी कमी होत जाते. म्हणजे वनस्पतीपासून प्रथम पोषण पातळी, मग द्वितीय पोषण पातळी, मग तृतीय पोषण पातळी, मग सर्वोच्च, याच्यामध्ये सुद्धा सजीवांची संख्या कमी कमी होत जाते.
म्हणजे आपल्याला सर्वोच्च भक्षकांची संख्या ही कमी दिसते. आणि परिसंस्थेतील ऊर्जेच्या या आकृतिबंधालाच म्हणायचं ऊर्जेचा मनोरा. इथे तुम्हाला ती व्याख्या दिसेल, ऊर्जेचा मनोरा ती लिहायची आहे तुम्ही वहीमध्ये. तर ऊर्जा विनिमय स्तरामध्ये ऊर्जेचे हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जा कमी कमी होत जाते आणि सजीवांची संख्यासुद्धा कमी होत जाते. या परिसंस्थेतील ऊर्जेच्या आकृतिबंधालाच ऊर्जेचा मनोरा म्हणतात. आता ह्याच्यामध्ये बघा, जसं मगाशी आपण म्हटलं की जरा डोके चालवामध्ये त्यांनी असं विचारलेलं होतं की एखाद्या ठिकाणीच म्हणजे एखादा भक्षक जर मृत पावला आणि अन्न साखळीतील ऊर्जा जर हस्तांतर नाहीच झाली, अडकूनच राहिली तर काय होईल? तर असं होत नाही. जेव्हा सर्वोच्च भक्षक असेल म्हणजे सर्वात वरचा, ज्याची संख्या कमी असती, तर तो मृत पावल्यानंतर त्यांच्या शरीराचं विघटन करणाऱ्या विघटकांना ती ऊर्जा उपलब्ध होते. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा वाघ, सिंह जेव्हा मरतात तेव्हा बुरशी, सूक्ष्मजीवामार्फत काय केलं जातं? त्यांच्या शरीराचं विघटन केलं जातं. कळतंय? निर्जीव शरीर, निर्जीव म्हणजे मृत पावलेलं शरीर आहे, त्यावेळेला काय होतं की बुरशी, सूक्ष्मजीव जे असतात ते या मृत प्राण्याच्या शरीराचं विघटन करतात, म्हणून त्यांना विघटक असं म्हणायचं. आणि मग विघटन झालं की मृत अवशेषापासून ते अन्न मिळवताना त्याचं रूपांतर, हे विघटक जे असतात मेलेल्या शरीरापासून किंवा मृतापासून अन्न मिळवताना ते काय करतात? रूपांतरण, त्या पदार्थाचं साध्या कार्बनी पदार्थात रूपांतरण करतात आणि हे पदार्थ हवा, पाणी, माती यांच्यामध्ये मिसळतात आणि मग पुन्हा ते वनस्पतीकडून शोषले जातात आणि पुढं अन्नसाखळीत ते पाठवले जातात. बघा, मी पुन्हा एकदा सांगते, ऊर्जेच्या मनोऱ्यामध्ये ऊर्जा कशी जात असते? तर मगाशी म्हटलं की ही हळू कमी कमी होत जाते, म्हणजे ऊर्जा विनिमय होत असताना ऊर्जा एकाकडून दुसऱ्याकडे जाताना ती कमी कमी दिली जाते आणि सजीवांची संख्यासुद्धा कमी कमी होत जाते ऊर्जेच्या मनोऱ्यामध्ये. आता काय होतं, एखादा सर्वोच्च भक्षक मृत पावला की त्याच्या शरीराचं विघटन करणारे विघटक असतात. कोण कोण आहेत विघटक? बुरशी आणि सूक्ष्मजीव. हे ते काय करतात? त्याच्या शरीराचं विघटन करतात. म्हणजे ते विघटन केल्यानंतर त्या शरीरातून जे काही घटक मिळालेले आहेत त्याचं रूपांतर साध्या कार्बनी पदार्थात करतात. कोण करतं? बुरशी आणि सूक्ष्मजीव मृत शरीराचं विघटन करून त्याच्यापासून साधे कार्बनी पदार्थ तयार करतात. मग हे साधे कार्बनी पदार्थ कुठं कुठं मिसळतात? तर हवेमध्ये मिसळतात, पाण्यात मिसळतात, मातीत मिसळतात आणि पुन्हा तिथल्या वनस्पती ज्या आहेत, आता समजा मातीमध्ये कार्बनी पदार्थ मिसळले तर वनस्पती तिथं लावल्या की ते वनस्पती परत त्याचं शोषण करतात. मग माहिती आहे आपल्याला, वनस्पती म्हणजे उत्पादक, उत्पादकांकडून परत ते प्रथम पोषण पातळीत, मग द्वितीय, तृतीय, सर्वोच्चमध्ये परत जाणार आणि सर्वोच्चाचं विघटन होऊन परत जमिनीमध्ये मिसळणार. समजलं? आता ही जी ऊर्जा आहे ही कशी होत जाते बघा. तर इथं तुम्हाला जो ऊर्जेचा मनोरा दाखवलेला आहे, हा जो ऊर्जेचा मनोरा आहे, तर साधारण कॅलरीज KCAL असा एक शब्द दिसेल तुम्हाला, किलो कॅलरीज. इथं शब्द आहे, अक्षर आहे बघा, ते खाली आहे ते 10,000 किलो कॅलरी, मग 1,000 किलो कॅलरी, 100 किलो कॅलरी आणि 10 किलो कॅलरी. आता वनस्पतीपासून सर्वोच्च भक्षक आहे मानव. आता हा जो ऊर्जेचा मनोरा आहे तो जलीय ऊर्जा मनोरा आहे. जलीय म्हणजे पाण्यामधला. आता प्लवक दिलेला आहे शब्द, म्हणजे पाण्यामधल्या त्या वनस्पती आहेत. वनस्पतींपासून ही जी ऊर्जा आहे वनस्पतींमध्ये असणार आहे 10,000 किलो कॅलरी ऊर्जा असणार आहे. ती प्राण्यांकडे जेव्हा वनस्पतींना प्राणी खातील त्यावेळेला ती जाणार आहे 1,000 किलो कॅलरी. 1,000 कडून पुढं जाणार आहे, जेव्हा त्या प्राण्यांना मासे वगैरे खातील त्यावेळेला ती जाणार आहे 100 किलो कॅलरी आणि तिथून ती माणसापर्यंत जाताना जाणार आहे 10 किलो कॅलरी. म्हणजे ऊर्जा हळूहळू कमी होत जाते आणि ऊर्जेचा प्रवाह म्हणजे उत्पादकांपासून सर्वोच्च भक्षकापर्यंत. ठीक आहे. आता पुढचं आहे ते म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही ऊर्जा मगापासून आपण जे शिकतोय की ऊर्जेचा मनोरा. मग ही ऊर्जा येते कुठून? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की परिसंस्थेमधील ऊर्जेचा स्रोत आहे तो म्हणजे सूर्य. कोणतीही परिसंस्था घ्या, मग ती हवा, पाणी म्हणजे जलीय परिसंस्था असेल, हवेतील असेल, जमिनीवरची असेल, तर सगळ्यात महत्त्वाचा ऊर्जेचा स्रोत म्हणजे सूर्य. तर वनस्पती सौर ऊर्जा शोषून घेऊन त्याचं अन्न तयार करण्यासाठी त्याचा वापर करतात आणि ही ऊर्जा जेवढी सौर ऊर्जा साठवून घेतलेली आहे ती ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात शरीरात साठवून ठेवतात. आपल्याला माहिती आहे ATPच्या स्वरूपात
ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट ATPच्या स्वरूपात ती साठवून ठेवतात. आणि जेव्हा विघटकापर्यंत जायचं असतं एका पोषण पातळीतून दुसऱ्यापासून पुढच्या, असं करत 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 जेव्हा विघटकाकडून काही ऊर्जा उष्णतेच्या रूपात बाहेर टाकली जाते. म्हणजे कसं होणार आहे, वनस्पतीपासून मग प्रथम पोषण पातळीत जाणार, तिथून द्वितीय पोषण पातळीत, तिथून तृतीय पोषण पातळीत अशी जाणार. आणि जेव्हा सर्वोच्च भक्षकाकडून त्याचं शरीराचं विघटन होईल तेव्हा विघटकाकडून ऊर्जा जी आहे ती उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. मग ही जी ऊर्जा आहे ती ऊर्जा जेव्हा विघटकाकडून बाहेर टाकली जाते तेव्हा ती परत सूर्याकडे जात नाही. कळतंय का बघा काय सांगायला लागले की म्हणजे वनस्पती अन्न तयार करताना सौर ऊर्जा वापरणार. ती सौर ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात ते साठवून ठेवतात. त्या वनस्पती ह्या उत्पादक झाल्या, त्यांना खाणारा प्रथम पोषण पातळीमधला घटक असणार आहे म्हणजे शाकाहारी प्राणी, त्यांना खाणारा द्वितीयक म्हणजे मांसाहारी, मग सर्वोच्च. आणि जेव्हा सर्वोच्च भक्षक मृत पावेल तेव्हा विघटकाकडून त्यांच्या शरीराचं विघटन होणार आहे. विघटन झाल्यानंतर काही ऊर्जा शरीरातून त्यांच्या बाहेर टाकली जाते विघटकाकडून, आणि बाहेर टाकलेली ऊर्जा मात्र परत सूर्याकडे जात नाही. म्हणून ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी वाहतूक मानली जाते. एकेरी म्हणजे एकाच बाजूनी परत सूर्याकडे, जलचक्रासारखं नाही तर फक्त एकाच बाजूनी ते मानले, म्हणजे परत सूर्याकडून येणारी ऊर्जा शोषून परत ती सूर्याकडे जात नाही. म्हणून त्याला ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी मानला जातो. ठीक आहे. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे या प्रकरणातलं वेगवेगळी चक्र आपण बघायची आहेत. तर त्यातलं पहिलं चक्र आहे जैव भूरसायन चक्र, त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे कार्बन चक्र, तिसरं आहे ऑक्सिजन चक्र आणि चौथं आहे नायट्रोजन चक्र. यातलं पहिलं चक्र आपण जे बघणार आहोत ते म्हणजे जैवभू, इथं जे दाखवलेलं आहे जैवभू रासायनिक चक्र. आता जैवभू, आता शब्द इथं दिसेल बघा, तर जैव म्हणजे सजीव आणि भू म्हणजे जमीन. तर जैवभू रासायनिक चक्र म्हणजेच सजीव आणि जमीन यांच्यामध्ये होणारी देवघेव. मग ती सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी काही पोषक द्रव्ये असतात तर त्या पोषक द्रव्यांचं सजीव आणि जमीन यांच्यामध्ये देवघेव होते आणि हा ऊर्जेचा एक प्रवाह असतो परिसंस्थेतील. तर परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह आपण एकेरी असतो हे बघितलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी आहे, पण पोषक द्रव्यांचा मात्र प्रवाह चक्रीय असतो. म्हणजे पोषक द्रव्ये जी असतात त्यांच्या शरीरामध्ये ती चक्रीय पद्धतीनं जात असतात. म्हणजे जमिनीकडून वातावरणाकडून हवेतून पुन्हा जमिनीकडून पुन्हा वनस्पती, असं चक्र असतं त्याचं. तर ते जैवभू रासायनिक चक्र. आता हे काय असतं ते आपण बघूयात. जैवभू रासायनिक चक्र म्हणजे काय, तर सजीवांना वाढीसाठी पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. हे आपण अगदी 6वीपासून शिकत आलेलो आहोत की पोषक द्रव्ये असतील तर वनस्पतींची वाढ किंवा सजीवांची वाढ होते. तर पोषक द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैवभू रासायनिक चक्र असं म्हटलं जातं. ही जी गोष्ट आहे तर इथं दिलेलं आहे, इथं आहे बघा, पोषक द्रव्याच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाह, चक्रीय म्हणजे गोलाकार प्रवाहाला जैवभू रासायनिक चक्र असे म्हटले जाते. ही व्याख्या लिहून काढायची आहे वहीमध्ये. आता ह्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला थोडंसं दिसेल बघा. आकृतीमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर याच्यामध्ये इथं दाखवलेलं आहे वातावरण आणि पर्यावरण यांची आंतरक्रिया. म्हणजे वातावरणातून आणि पर्यावरण यांच्यामध्ये एकमेकांमध्ये देवघेव, हवेची वायूची देवघेव होत असते. त्यानंतर इथं आहे जलावरण आणि वातावरण यांच्यामध्ये आंतरक्रिया, म्हणजे पाण्यातून वातावरणातून पुन्हा पाण्यात, अशा काही आंतरक्रिया देवघेव सुरू असते. त्यानंतर इथं आहे शिलावरणाचे खडक आणि माती यामध्ये रूपांतर. शिला म्हणजे दगड, तर दगडांचं मोठमोठे जे दगड असतात त्यांचं खडक छोट्या छोट्या दगडांमध्ये आणि मातीमध्ये रूपांतर होतं. आणि मध्ये जे सांगितलेलं आहे ते म्हणजे जलावरण, वातावरण व पर्यावरण आणि शिलावरण यांची जीवावरणाशी होणारी आंतरक्रिया. आता हे वेगवेगळे आंतरक्रिया दिलेल्या आहेत, पण त्याच्या आधी जीवावरण म्हणजे काय बघूया. तर जीवावरण म्हणजे काय, तर शिलावरण, वातावरण आणि जलावरण. बघा, शिलावरण, वातावरण
आणि जलावरण. शिला म्हणजे दगडात म्हणजे जमीन. वातावरण आपल्याला माहिती आहे आणि जलावरण म्हणजे पाणी. तर यांचं मिळून तयार झालेलं असतं ते जीवावरण. शिलावरण, वातावरण आणि जलावरण एकत्र आले की तयार होतं जीवावरण. आणि हे चक्र जे आहे ह्या जीवावरणाच्या माध्यमातून हे सुरू असतं. म्हणजे काय होणार तर या प्रक्रियेत जैविक म्हणजे जीव, सजीव, भूस्तरीय म्हणजे जमीन आणि रासायनिक पोषक द्रव्ये यांचं चक्रीभवन असतं. आणि हे चक्रीभवन परिसंस्थेतील ऊर्जा वहनाच्या पातळीवर अवलंबून असतं. तर हे काय आहे तर सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी काही पोषक द्रव्ये आहेत ही अजैविक घटकाकडून जैविक घटकाकडे आणि जैविक घटकाकडून पुन्हा अजैविक घटकाकडे रूपांतरित होत असतात. म्हणजे सजीवांकडून निर्जीवांकडे, निर्जीवांकडून पुन्हा सजीवांकडे हे सतत हे चक्र सुरू असतं. म्हणून याला जैव भूरासायनिक चक्र असं म्हटलेलं आहे. आता या जैव भूरासायनिक चक्राचे 2 प्रकार आहेत. तर पहिला प्रकार इथे तुम्हाला दिसेल, पहिला प्रकार जो आहे तो वायुचक्र आणि दुसरा प्रकार जो आहे तो अवसादन म्हणजेच भूचक्र. वायुचक्र आणि अवसादन म्हणजे भूचक्र. आता वायुचक्र म्हणजे काय ते आधी आपण बघूया. तर मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते. आता असं वाक्य ऐकलं की वाटते काय आहे हे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वायुरूप पोषक द्रव्ये जी आहेत ती पृथ्वीच्या वातावरणात असतात. वातावरणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची वायू बघायला मिळतात. ह्याच्यामध्ये कोणकोणते वायू आहेत तर नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प हे या वायुचक्रातले घटक आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत ही नावं. तर अजैविक वायुरूप पोषक द्रव्याचे संचयन म्हणजे साठा. तर हे सगळा साठा पृथ्वीच्या वातावरणात असतो आणि हे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प हे त्याच्यामध्ये येतात वायुचक्रामध्ये. आणि अवसादन म्हणजे भूचक्र म्हणजे काय तर अजैविक पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीवरील मृदा, अवसाद व अवसादी खडकात आढळतात. आता अवसाद आणि अवसादी हे खडकांचे प्रकार आहेत, दगडांचे किंवा खडकांचे प्रकार आहेत. तर जमिनीमध्ये आपल्याला अजैविक पोषक द्रव्येसुद्धा बघायला मिळतात. मग कोणकोणती पोषक द्रव्ये आहेत. साधं उदाहरण घ्या. आपण एखादं झाड जमिनीत लावलं तर त्या झाडाला जे काही लागणारं म्हणजे सजीव झालं झाड हे, तर त्या झाडाला लागणारे जे काही घटक आहेत ते झाड जमिनीमधून शोषून घेतं. आणि जर नाही मिळालं तर आपण त्याला खताच्या स्वरूपात ते घालत असतो. म्हणजे जमिनीमध्ये ऑलरेडी तिथं ती पोषक द्रव्ये असतात. म्हणजे आता उदाहरणार्थ आयर्न आहे, लोह ज्याला आपण म्हणतो, कॅल्शियम, फॉस्फरस हे आणखीन जमिनीतील इतर काही घटक असतात तर ते जमिनीमध्ये त्यांचा समावेश होतो. म्हणजे एकंदरीत काय तर असं आहे की जैव भूरासायनिक चक्रामध्ये वायुचक्र आणि भूचक्र. वायू म्हणजे वातावरणामध्ये काही वायू आहेत. आपण इयत्ता 6वीला बघितलेलं होतं की किती किती टक्के वायू आहेत वातावरणामध्ये. तर जमिनीमध्ये सुद्धा काही घटक आहेत, पोषक द्रव्ये आहेत आणि वातावरणामध्ये पण पोषक द्रव्ये आहेत. वातावरणामधली पोषक द्रव्ये पृथ्वीवर आढळतात ती म्हणजे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प. आणि जमिनीमध्ये आढळणारी आहेत आयर्न ज्याला आपण लोह म्हणतो, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जमिनीतील इतर घटक. जमिनीमध्ये आढळणारी पोषक द्रव्ये आणि वायूमध्ये आढळणारी पोषक द्रव्ये असे जैव भूरासायनिक चक्राचे 2 भाग, 2 प्रकार. आता अवसादन चक्रापेक्षा म्हणजे भूचक्रापेक्षा वायुचक्र वेगानं घडतं का तर सोपं आहे. वायुचक्र वेगानं घडण्यामागं कारण काय आहे तर जेव्हा आता असं समजूयात की एखाद्या भागामध्ये खूप कार्बन डायऑक्साईड जमा झाला आहे तर तो कार्बन डायऑक्साईड हवेमार्फत किंवा वाऱ्यामार्फत लगेच निघून जातो आणि वनस्पतींकडून तो अन्न तयार करताना शोषून घेतला जातो. म्हणजे तो विसरण होतं. त्याचं विसरण म्हणजे तो वाऱ्याबरोबर लगेच जातो आणि इतर वनस्पतींना तो अन्न तयार करताना वापरला जातो. म्हणजे एकंदरीत काय तर भूचक्रापेक्षा वायुचक्र हे जलद गतीनं घडत असतं. ठीक आहे. आता माहीत आहे का तुम्हाला मध्ये इथं काही माहिती दिली आहे. धडा वाच जावं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय काय दिलेलं आहे. तर कोणकोणते घटक आहेत तर मी साधारण वाचून दाखवते बघा. वायुचक्र असं करूयात की आपण ही माहिती पुढच्या तासाला बघूयात. ठीक आहे.